देशभरामध्ये 24 तासात आढळले 656 कोरोनाबाधित रुग्ण. सक्रिय रुग्ण संख्या 4,000च्या जवळ. एका रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू. रुग्णसंख्या यादीत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर. JN1 व्हेरियंटसाठी सध्याची कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी. जागतिक आरोग्य संघटनेची माहिती. ठाण्यात कोरोना JN1च्या यादीमध्ये 5 नव्या रुग्णांची नोंद. या 5 रुग्णांमध्ये 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश. ठाण्यामधील एकूण रुग्णांची संख्या 28 वर. कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1चे पुण्यामध्ये 2 नवे रुग्ण. आरोग्य यंत्रणांना दक्षतेच्या सूचना. राज्यात उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता. धरणांमध्ये केवळ 63% पाणी साठा. पुणे शहरात पाण्याची बचत करा. पाटबंधारे विभागाच्या पुणे महानगरपालिकेला सूचना. धरणातील कमी पाणी साठा चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता. उद्यापासून माथेरानमध्ये ई-रिक्षा धावणार. माथेरान नगर परिषदेकडून ई-रिक्षा दुरुस्तीची अहवाल प्रक्रिया पूर्ण. नाशिक जिल्ह्यामधील निफाडमध्ये पारा घसरला. निफाडमध्ये मोसमात पहिल्यांदाच पारा 8.7 अंशांवर तर नाशिक शहरामध्ये 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर बुरशीजन्य आजारासह अळ्यांचा प्रादुर्भाव. नवीन संकटामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं. एसटी महामंडळासाठी महत्त्वाचा असलेल्या ईव्ही प्रकल्पात 9 बसेस दाखल. आरटीओच्या प्रक्रियेनंतर गाड्या रस्त्यावर धावणार. लवकरच या गाड्यांचं उद्घाटन केलं जाणार. बोरिवली नाशिक, नाशिक ठाणे अशा मार्गांवरती या 32 सीटर गाड्या धावणार. 2024च्या निवडणुकांपूर्वी एबीपी न्यूज सी वोटरचा ओपिनियन पोल जाहीर. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला आघाडी. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा विजय. बिहारमध्ये महाआघाडी. बंगालमध्ये टीएमसी आणि पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये होणार कांटेकी टक्कर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावती दौऱ्यावर. सकाळी 11:30 वाजता हॉटेल प्राईम पार्क इथे चित्रकार विजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार. त्यानंतर राज ठाकरे घेणार पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. 26 डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीची राज्य कमिटीची बैठक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 30 जागांवर पक्षाकडून निर्णय होण्याची शक्यता. कोणत्याही शक्तीविरोधात एकवटून लढलं पाहिजे. दुर्दैवानं नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणारे कुटुंबाला प्राधान्य देणारे. त्यामुळे आपण कितीही डोकं आपटलं तरी त्यांची एकी होणे कठीण. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली खंत. लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष एकत्र आले नाही तर 48 जागा स्वबळावर लढवाव्या लागतील. त्याही ताकदीनं लढवल्या पाहिजेत. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या संविधान निर्धार सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. काही जरी स्वच्छ केलं तरी गद्दार शिक्का पाठीवरून जाणार नाही. महाराष्ट्रात नीच राजकारण सुरू आहे. वरळीतील कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. रत्नागिरी जिल्ह्यामधील कडवई गावात शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन. उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती. तर कार्यक्रमस्थळी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स. अहमदनगरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या होम पिचवर विखे पाटलांची फटकेबाजी. संगमनेर तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज. कोणताही बॉल आला तरी ते मारता आला पाहिजे. फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावरती सोपवा. विखेंची शाब्दिक फटकेबाजी. देशभरामध्ये आज नाताळाची धूम. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी. सेलिब्रेशनचा उत्साह. मुंबईच्या प्रभादेवी भागातील पोर्तुगीज चर्चमध्ये नाताळ सणाचा उत्साह. चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. वसई विरारमध्ये नाताळाच्या आदल्या रात्री ख्रिस्ती बांधवांकडून येशूच्या आगमनाची प्रार्थना. यावेळी फादरने सर्वांना आशीर्वाद देत दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा. कोपरगाव तालुक्यामधील सुरेगावामध्ये नाताळ निमित्तानं भव्य शोभा मिरवणूक. गौरवगीतांच्या तालावर नृत्याचा ठेका. तर ख्रिस्ती बांधवांचा आनंदोत्सव साजरा. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. नाताळ निमित्तानं भंडारा शहरातील सेंट पॉल्स चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई. ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. सर्वसामान्यांना नाताळ गोठे पाहता यावेत यासाठी वसईतील तरुणांची अनोखी शक्कल पाहायला मिळाली. तयार केलेली आहे एक वेबसाईट. तर नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून वेबसाईटची निर्मिती. दापोलीमध्ये सीएनजीचा तुटवडा. सीएनजीसाठी पंपावरती लांबच लांब रांगा. 1.5 ते 2 तास पाहावी लागते प्रवाशांना वाट.
सिंधुदुर्गामध्ये नाताळ सणाचा मोठा उत्साह. सावंतवाडीतील पोर्तुगीजकालीन चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा संपन्न. चंद्रपूर जिल्ह्यामधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प हाऊसफुल. सलगच्या सुट्यांमुळे पर्यटकांची गर्दी. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासंदर्भात विजयनगर मंगल कार्यालयामध्ये बैठकीदरम्यान धनगर समाजामध्ये एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची आयोजकांची मागणी. गुटखा व्यावसायिकांवरती कारवाईसाठी राज्यामध्ये विशेष पथक नेमा. प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला व्यावसायिकांवर ठोस कारवाई करा. औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला आदेश. सोलापुरामध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं हिंदू जनजागृती सभेचं आयोजन. यावेळी आसाराम बापूचा खटला पूर्णपणे खोटा, आयोजकांचा दावा. रस महोत्सवानिमित्तानं पंढरपुरातील रस्त्यांवरती दक्षिण भारतीय पद्धतीनं आकर्षक विद्युत रोषणाई. देशभरातील संतांच्या उपस्थितीमध्ये हा रस महोत्सवाचा सोहळा उद्यापासून सुरू होणार. नागपूर बाल सुधारगृहातून 6 बालकं सुरक्षा रक्षकांवरती हल्ला करून पळाले. या बालकांना नागपूरच्या पाटणकर चौक इथल्या रिमांडमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. पळून जाण्यापूर्वी मुलांनी रिमांड होममधील साहित्याची आणि सीसीटीव्हीची कैदी त्या ठिकाणी जाऊन थेटपणे त्यांनी तोडफोड केलेली आहे. पुण्यामधील कात्रज भागामध्ये पतीकडून पत्नीची हत्या. आरोपी पतीला अटक. जेवण न दिल्याच्या रागातून हत्या केल्याची माहिती. नागपुरामध्ये फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट होऊन 4 वर्षीय बालकाचा मृत्यू. मृत मुलाचं नाव रिझान आसिफ शेख. सदर परिसरामध्ये जुन्या व्हीसीए ग्राउंड जवळील घटना. 2 महिला जखमी. हरियाणा राज्यामधील गुडगावमध्ये धुक्याची चादर. हवेची गुणवत्ता घसरली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.